आज आपल्या गृहिणींच्या आवडीचा विषय म्हणजे भांडे आणि ह्याच भांड्यांचा आपल्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच आपल्या किचनमध्ये सौंदर्य वाढवण्याचा खूप मोठा रोल आहे। आणि किचन म्हणजे काय तर आपल्या संपूर्ण घराचा ही आत्मा असतो। त्यामुळे आपलं किचन सुंदर दिसावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ह्या मार्केटला भेट द्या। जर आपण कुठेही भांडे बघितले की आपल्याला काय वाटतं अरे असं भांडं आपल्याकडे सुद्धा असावं। तर आजकाल आपण बघतोय की ॲल्युमिनियमचे जे भांडे आहेत त्यामुळे कॅन्सर होतो, तब्येतीला त्रास होतो। त्या भांड्यांमुळे आपण ज्यात काही पदार्थ बनवतो त्यातले प्रोटीन नष्ट होतात। तर माझ्याकडे पण बरेच ॲल्युमिनियमचे भांडे होते, कढया होत्या, कुकर होतं। तर विचार केला की आपण हे भांडे मोडावेत आणि स्टीलची भांडे घ्यावीत। तर मी आलेले आहे तुर्भे येथील जनता मार्केट येथे। तर जनता मार्केटमध्ये आपल्याला होलसेल भावामध्ये भांडे मिळतात। तर हा भांड्यांचा व्लॉग आज खास तुमच्यासाठी। तुम्हाला सुद्धा जर काही भांडी मोडायची असेल तुम्ही ह्या मार्केटमध्ये जरूर या। तर फ्रेंड्स, व्हिडिओ थोडा तरी उपयोगाचा वाटला तर प्लीज लाईक करायला विसरू नका। तर जनता मार्केटमध्ये कसं यायचं, कुठल्या मार्गाने यायचं, लोकांनी आल्यास कुठल्या मार्गाने तुम्हाला हे मार्केट जवळ पडेल हे सगळं डिटेलमध्ये मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर या मार्केटमध्ये भरपूर दुकानं आहेत स्टीलची, स्टील भांडी, पितळाची भांडी, तांब्याची भांडी, त्याचबरोबर समया, हे सगळं तुम्हाला इथे एकाच जागी सगळं मिळून जाईल। जर तुम्हाला हॉटेल चालू करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक हॉटेल हब नावाचं दुकान मिळेल। त्याचबरोबर ज्या दुकानामध्ये मी एंट्री केलेली आहे अमृत स्टील म्हणून, तो दुकानदार सुद्धा अतिशय चांगला आहे। त्यांनी आम्हाला खूप डिस्काउंट दिलेला भांड्यांवरती। आणि तुम्ही जर रसिकाज कॉर्नर बघून जर तुम्ही तिकडे जाणार असाल तुम्हाला 5% डिस्काउंट अजून मिळेल। अतिशय होलसेल दरामध्ये आपल्याला हे भांडे मिळतात। तुम्ही जर असे घराजवळून वगैरे एखाद्या दुकानातून जर घेतलं भांडं तर तुम्हाला त्याच किमतीत मिळेल, परंतु या दुकानांमध्ये तसं नाही। इथे डिस्काउंट करून तुम्हाला भांडी मिळतात। आपल्याला खूप चीप रेटमध्ये भांडी मिळून जातात आणि अतिशय देखणी आखीव रेखीव भांडी आहेत। बघता क्षणी आपण या भांड्यांच्या मोहात पडू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी वाईज भांडी आहेत, खूप छान क्वालिटी आहे इथे भांड्यांची। मी स्वतः इथले भांडे घेतली आणि आज देखील मी वापरत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शेपमधले पेले आहेत। अशी अनेक प्रकारची भांडी तुम्हाला इथे मिळून जातील। ॲल्युमिनियम, स्टील, पितळ आणि वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा मिळतील। तुमच्याकडे जुनी भांडी असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊन ती मोडू शकतात आणि त्याच्या बदली आपण दुसरी भांडी घेऊ शकतो। तुमची जुनी भांडी म्हणजेच ॲल्युमिनियम, पितळ, तांबं किंवा स्टील यापैकी कुठलेही भांडे असतील तर ते तुमच्याकडून किलोने घेतील। तर प्रत्येक भांड्याचे हे धातूचे भाव वेगवेगळे आहेत। तर ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे। तो घेतला ते दोघं पण आहेत। मग चमचा आहे तो, चमचे पण हो मग हे नाही क्या निकल जाएगा। आणि ते चहाचं भांड राहू द्या त्याला पनीर राहू द्या। तुमचं जर नवीनच लग्न झालं असेल आणि तुम्ही संसार उभारायचा विचार करत आहात, जर तुम्हाला घरात नवीन भांडी घ्यायची असेल तुम्ही ह्या दुकानात नक्कीच भेट द्या। अगदी चमच्यापासून तर मोठ्या भांड्यांपर्यंत सगळं छान मिळतं। तुम्हाला मिक्सर हवं असेल, मिक्सर आहे, गॅस शेगडी आहे। गॅस शेगडी सुद्धा 2 प्रकारची आहे, स्टीलची आहे, काचेची मिळते ना आजकाल ती आहे। हे हंडे आहे इथे पाण्याचे, तांब्याची हंडे, पितळाचे हंडे, म्हणजे क्वालिटीला विचारायलाच नको, क्वालिटी खूप छान आहे भांड्यांची। देवासाठी लागणारे समई आहे, पितळाच्या समया देखील इथे मिळतात। पाटं मिळतात लाकडाची। प्रत्येक वस्तूची किंमत तुम्हाला मी इथे सांगितलेली नाहीये, कारण तुम्ही दुकानाला डायरेक्ट व्हिजिट करा। आता गौरी गणपती येत आहेत, नवरात्र येत आहेत, त्यासाठी आपण भांडे खरेदी करत असतो। तर तुम्ही नक्की दुकानाला व्हिजिट करा आणि जाणून घ्या सर्व वस्तूंची किमती। आणि आहे त्या किमतीवर डिस्काउंट नक्की मिळणार हे 100% आहे। काही भांड्यांवर 20% डिस्काउंट आहे, काहीवर 25 आहे, काहीवर 30 आहे, काहीवर 35 आहे। एवढंच फक्त तुम्हाला मी हिंट देऊ शकते। तुम्ही जर इथे पितळाची भांडी घेतलीत ना तर त्याला आतमधून कलेसुद्धा मिळते। जर कलेवाला पितळाचं भांडं जर तुम्ही घेत असाल ना तर काही वर्षांनी कले ही निघून जाते, तर ती आपण पुन्हा येथे येऊन करू शकतो। पॉलिश करते हैं ना अपना कलई का, इसीलिए ये इसमें भी है देखो कलई का रहते ही कलई का में थोड़ा
तुम्ही जर नवीन भांडी घेतलीत ना तर त्याच्यावर तुम्हाला नाव देखील टाकून मिळेल. टाकून घेत आधी काय. हे सगळे भांडे लावण्याचे रॅक आहेत, म्हणजेच भांड्यांची मांडणी आहे. इथे पुढे तुम्हाला ब्ल्यू कलरचे दिसत आहे ना, ते कपडे वाळत टाकायचं स्टँड आहे. याची किंमत सुद्धा मी इथे विचारलेली आहे, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. ओ दादा, स्टीलची मोडचं सांगा ना. याच्यात स्टीलची मोड काय भाव आहे? 50 रुपये हा? किलो. 50 रुपये किलो. आणि ॲल्युमिनियम 150. पितळ 400 रुपये. आणि हे आपलं तांब 600 रुपये किलो. आणि ते कपड्याचे स्टँड आहे बघा, बाहेरचे कितीचं आहे? कपड्याचे स्टँड 1500 रुपये. आणि डिस्काउंट वगैरे करून काही? डिस्काउंट करून 1400 रुपये. 5 का गिलास है क्या? एकदम मोठं जागा. हॉटपॉट कितीचे आहे? हॉटपॉट येणार आपल्याला 250, 300, 400, 500, 600. क्या शेगड़ी? 3600 डिस्काउंट करके? डिस्काउंट करके 1 पीस है पूरा. इसमें कम वाला चाहिए तो 2500, 3000, 2800. अच्छा, ये स्टील बॉडी है जी? हाँ, स्टील बॉडी है. हाँ पूरा. और जो अभी दिया वो कांच का. अच्छा. हे पाट वगैरे कसे दिले? 180, 200, 250, 300. चाट. आणि हे पेटी 650.
मुलीच्या लग्नामध्ये अंथण देण्यासाठी सुद्धा इथे खूप छान छान भांडी आहेत. त्याचबरोबर लग्नामध्ये कोणाचं काही गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी देखील इथे खूप छान मस्त आयडियाज आहेत. गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर भांडे आहेत. इसका रेट कम है ये ऑटोमेटिक है या नहीं नॉर्मल लगा देगा नॉर्मल? 5.5 में कॅश इकडे दाखवा. रेट सांगा चला. याचा रेट कसा आहे? ही कशी आहे? काच आहे? फुटेल वगैरे काही वस्तू 2 पडली वर्षाची तर? वॉरंटी कंपनी 2 वर्षाची वॉरंटी. कितीचे आहे आणि हे? 3600 आणि काही डिस्काउंट वगैरे? 3400 एक्स्ट्रा आहे त्या डिस्काउंटवरती. ओके. डिस्काउंट तुम्ही जर असेच कॉर्नरचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला आहे त्या डिस्काउंटवरती अजून 5% डिस्काउंट मिळेल. थँक्यू. आपल्याला ह्या दुकानात यायचं असेल प्रेक्षकांना कोणाला तर त्याचा ॲड्रेस सांगा तुमचा. आपले ॲड्रेस जनता मार्केट सेक्टर 23 तुर्बे नवी मुंबई. अच्छा. ट्रेनने दुकानात. आले तर तुर्बा रेल्वे स्टेशन उतरायचे आणि या साईडने आले तर सांतपाडा अच्छा. रेल्वे स्टेशन. बरं. दुकानाचे नाम अमृत स्टील. अमृत स्टील अमृत अमृत स्टील. बरं. जनता मार्केट. ओके. काही डिस्काउंट द्याल का? हा डिस्काउंट होलसेल भाव भेटणार आपल्याला. अच्छा. गौरी गणपतीचं मार्केट देखील इथं सजलेलं आहे. चला तर मंडळी, खूप दिवसांचं राहिलेलं माझं काम आज पूर्ण झालेलं आहे. माझी भांडी खरेदी झालेली आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.